बहिणी आता मला ठाऊक आहे तू मला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केलीस माझं. म्हणूनच मी आजपासून की नाही तुला माझी आई कशी संबोधणार आहे बघ. आणि आई वहिनी आई समजूनच मी तुझ्या प्रतिमेची दररोज पूजा करेन बघ. कारण की तुझे आशीर्वाद हेच माझे दीर्घ आयुष्य. हे बघ तू अशी उभी राहा. आजपासून की नाही मी तुझे पूजन करतो बघ. काय वेळासारखी करता? अगं वहिनी तू जरी माझी जन्मदात्री आई नसलीस ना तरी माझी पालन करताना अनंत काळाची तू माता आहेस बघ. अशा या पवित्र देहाची पूजन नको का करायला वहिनी? सांग ना मला नको का करायला? हा बाबा काय चाललं? बाबा तुम्हाला माहित नाहीये का? कारण वहिनीनेच माझा मुलाप्रमाणे सांभाळ केला. माझी आपली आई आपल्याला सोडून गेली तेव्हा मी अगदी 6 महिन्याचा होतो बाबा. तुम्हाला तर माहीतच आहे. मग अशा या पवित्र स्त्रीची पवित्र आई समान या वहिनीची पूजा नको का करायला बाबा? नको का करायला सांगा. तुझी वहिनी म्हणजे माते समान. खरोखर तुझे उपकार म्हणायला तुला काही हरकत नाही. मी तेच करतोय बाबा. बापूजी मला विसरले तरी चालेल पण मी मात्र त्यांना विसरणार नाही. सुन बाई आम्हाला जेवायला वाढ. मला खूप भूक लागली. मला थोडं गावात जायचं आहे आणि नारायणला शेतावर जायचं. चला चला वहिनी चला चला बाबा आता आपण जेवण करूया. शेतावर थोडं काम बाकी आहे. काय म्हणता बोला ना राव. नाही 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 अरे या की तुम्हीच राजे. हो या ठीक आहे बाय. किरण किरण अगे किरण कुठे गेली असेल ही? किरण गेली असेल. अहो काय झालं बाबा? आणि काय हो मला कशाकरिता आवाज मारितात? सांगा ना. अगं वेडे मला कुठे गेली होतीस तू? हो बाबा तुम्हाला खरं सांगू का? आज की नाही आमच्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि त्या कॉलेजमध्ये आम्ही एक नाटिका सादर करणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. बघा ना मी तिथूनच आली आहे. सांगा ना तुम्हाला काही काम आहे का? हो पण त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय कार्यक्रम काय कशाबद्दल आहे? बाबांनी सांगितलं ना. अहो आमच्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणून आम्ही एक नाटिका सादर करणार आहोत. छान आहे. वा बेटा वा. नाही म्हणजे मला म्हणायचं आहे बेटा त्या नाटिकेमध्ये नेमकं काम कोणतं करायचं आहे तुला? रोल कोणता आहे तुझा? हो बाबा बघा तुम्हाला समजून सांगतो. त्या नाटिकेमध्ये मला एका वडिलाची भूमिका साकारायची आहे. आणि बघा तो प्रसंग असा आहे त्या वडिलाला एक मुलगी असते आणि त्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी जात असताना तो मुलीचा वडील गाणं म्हणतो आहे. असं तो प्रसंग आहे. वेळे किती छान.
आणि मला नेमकं गाणं कोणतं गायणार आहेस तू? बाबा त्याचीच प्रॅक्टिस सुरू आहे ना. काय अगं मला मला ऐकायचं आहे माझी मुलगी. हो, पण बाबा मला अजूनही गाणं पाठांतर नाहीये. अगं कसं तरी माझ्यासाठी बाबासाठी बाबा आमची प्रॅक्टिस चालू आहे, तुम्ही अगं, समजून घ्या. तुझं कसं तरी गाणं वेळ आहे. बरं तुमचं जर आग्रह आहे ना तर मग ठीक आहे. बघा अगं मी निवांत बसतो. नाही, इकडे या ना, मी सांगते ना तुम्हाला. बघा प्रसंग सांगते मी तुम्हाला. आता तुम्ही माझी मुलगी आणि मी तुमचं अच्छा, वडील. ठीक आहे? अच्छा, मुलीसाठी काही आता बघा जसं मुलगी सासरला जात आहे, लग्न झालं आहे आणि सासरा असं लाजानं थोडस मुलीसारखं. मला कुठं जमलं? मी बाबा आहे तुझं. हो, अच्छा अच्छा. प्रसंग सांगतोय. हा बघा झालं. हा आता मुलगी आणि आता ती मुलगी सासरला जात असताना त्या मुलीचे वडील गाणं म्हणतात, म्हणजे मी गाणं म्हणतोय असं मला तिथून युनिक आहे. ठीक आहे बघा असं प्रसंग आहे. अगं, खूप छान ग. खूप छान. खरंच किरण बळा मला खूप आनंद झाला ग. त्याच्याबद्दल अगं काय तुझं गाणं, काय तुझा गळा. काय बाबा तुम्ही पण. हो ग वेडे. पण बाबा तुम्हाला कार्यक्रमाला यायचंय बरं. मागच्या वेळेस पण तुम्ही आलो नव्हतात आणि यावेळेस कोणत्याही कारण मला सांगायचं नाही. बाबा मी नक्की येईल ग. हो ना. अगं पण कसं आहे बाळा, मला तालुक्याला जायचं आहे. काय हो बाबा. अगं, तेही काम तितकंच महत्वाचं आहे वेडे. पण बाबा समोरच्या कार्यक्रमाला प्रॉमिस पण प्रत्येक वेळी तुम्ही असं चालू करत जायचं असंच कारण सांगता अगं मी कसं गावचा पुढारी, कामं असतात ना वेळे. काय हो बाबा. हे बाबा अगं समोर नक्की येईन मी. का ना? आणि जर वेळ जरा जरी मिळालं ना मला तर नक्की येईल. पण आशा ठेवू नको बाबा येतील. चालेल. ठीक आहे ना? लवकर परत या.